नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, तर मग आज आहेत ना आमचे सासरे पाटील म्हणजे बसलेले आहेत दळण निवडायला, दळण नीट करायला बसली. आणि त्यांच्या चालल्या होत्या गप्पा. पहिल्याच्या सांगत होते की आमच्या आई आम्हाला दळण करायला लावायच्या, जात्यावर पण ते पीठ बारीक करायला लावायचे. नंतर त्यांच्या गप्पाही झाल्या आणि नंतर मग मी गेलती शेळीची धार काढायला, दूध वगैरे काढून आणलं आणि नंतर म्हणलं बसलेली. आता सासरे पाटलांनी केलं पण त्यांनी कुठं काम पूर्ण केलं. मग मी बसले आई पैसे येऊन. आता आई आमची किती छान बघा, काय उखना हुमान हुमान घेतात बघा. आता आई सांगा की छान असतात बरं का. बघायला मोर शेपटाने पाणी की तुझं नवर कोण. आणि उत्तर उत्तर हे काय मग उत्तर मला उत्तर कसलं ती माहिती नाही बा. उत्तर असते हा. मग आता त्याचं काय काय सांगायचं? त्याचं काय हुमानचं आता काय त्याचं उत्तर काय? कोण असतं ते? हे काय मका काय असतं? शेपटा नाही. आणि नंतर मी निघालेले, मला आज स्वामींचं शूट करायचं होतं बघा. तर मग हे आहे माझ्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामींच्या शूटमध्ये. आणि ते झाल्यानंतर मी निघाले होते इंदापूरला जायचं स्पेशल असं काही कारण नव्हतं बरं का. पण आहे ना आमच्या पप्पांच्या म्हणजे माझ्या पप्पांच्या ज्या बीपीच्या ह्याच्या गोळ्या होत्या त्या संपल्या होत्या. मग मी ते गेलती आणायला. तर चालले होते रस्त्याने आणि नंतर बीपीच्या गोळ्या वगैरे घेऊन आले ना. आज पप्पांचं नाटक चालू होतं की माझी दाढी कर, माझी दाढी कर. आता मला काही येत नाही. आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं व्हिडिओमध्ये मी कशी बशी दाढी केली होती. आज मला थोडासा एक्सपिरियन्स आला होता बरं का तसा बऱ्यापैकी. मग छान जमत होतं आज. मागच्या वेळेसपेक्षा तर बऱ्यापैकी जमते. आज मी काही साबण लावला नाही बरं का. ह्या वेळेस क्रीमच लावली. मागच्या वेळेस साबणने किती राडा झालता हे तुम्ही बघितलंच असेल. आज क्रीम लावली, मस्त असं करत होते. आणि पप्पांच्या गप्पा चाललेल्या. आणि स्पेशली म्हणजे कसं आहे ना, आज मी स्वामींचं इतकं छान व्हिडिओ शूट केलंय ना, ते तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेच, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि नंतर पप्पांची दाढी वगैरे केली. आणि मला आहे ना, मी सकाळपासून जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं, इतकी दमल्यागत झालतं. जेवण केलं आणि पप्पांचं चाललं होतं. मग मी म्हणलं पप्पा काय, मला म्हणले माझे दाढ दुखते. मग काय केलं, गेली पप्पांना थोडासा पाला आणायला. पण म्हणलं पहिल्यांदा शेळ्यांना खायला टाकावं. मग परत शेतात गेली, त्यांना थोडासा घास तोडून आणला आणि त्यांना टाकला. म्हणजे मला आहे ना इंदापूरवरून आलती, एवढा थकवा आला होता की काय करू, पण काय करणार आता, काम हे कामच आहे. मग पप्पा म्हणते, परत पप्पा मला म्हणले मला डाय कर. आता दाढी झाली, परत बसली डाय करायला. तर बघा, तर मग म्हणजे डाय करत होती, छान जमत होतं. आणि ह्यावेळेस मी काही निशा मेहंदी घेतली नाही बरं का. काय ते म्हणजे सलूनवाल्यांकडे जी असती मेहंदी त्यांच्याकडनंच येता येता मेहंदी घेऊन आली होती. कारण मागच्या वेळेस जे पप्पांचा कलर केला होता तर तो काय म्हणजे परफेक्ट लागला होता का नाही माहित नाही, पण म्हणजे पांढरेच केस दिसत होते. म्हणलं ह्या वेळेस जरा परफेक्ट करावं. नाहीतर पप्पांचं कसं असतं ना, थोडीशी चिडचिड करतात की नाही असं नाही असं लाव. बरं म्हणलं चालतंय. आणि चाललं होतं पप्पांसोबत गप्पा. आणि माझा फोन पण चालू होता माझ्या मोठ्या भावासोबत. मग त्याच्यासोबत बी गप्पा चालू होते. आता कसं आहे ना, दिवसातून एकदा जरी भावाला फोन केला ना, जरी असं मन एकदम मस्त वाटतं. कारण का आता बहीण भावांचं एवढं तेवढं चालतं, तुम्ही पण बहीण भावांना फोन करतच असेल. आता माझं कसं आहे ना, दिवसातनं सकाळचा किंवा संध्याकाळचा एक भावाला फोन केला की बास, मग पूर्ण अशा दिवसभराची एनर्जी मस्त अशी भेटती बरं का. मग चालल्या होत्या त्याच्यासोबत गप्पा. कसं आहे ना, दिवसभर टाइम भेटला नाही. म्हणलं आता दाढी करत क्लब करत म्हणलं करावा त्याला फोन. मग करतच होती. परत पप्पा म्हणायचे मिशाला मेहंदी लाव, इथं कर, असं तर तसं कर. आता पप्पांचं चाललं होत्या गप्पा करत होते. आणि मला आहे ना पप्पांचं ते आता ते क्लब वगैरे करताना ना हसायला पण खूप यायचं बरं का. कारण ना इकडं तिकडं लागायचं, पण हसली ना पप्पांना खूप राग येतो बरं का, चिडत्यातले. त्यामुळं ना बसली होती आणि चालल्या होत्या गप्पा करत पप्पांचा डाय चालू होता. आणि 2 दिवस झालं दादूची काही तब्येत बरोबर नाहीये. आता तुम्ही म्हणता दादू काही व्हिडिओमध्ये दिसत नाहीये, दादू कुठे. तर दादू झोपला होता. म्हणजे 2 दिवस झालं दादूची तब्येतच नाही बरोबर. दवाखान्यात आणलं होतं पण आराम करत होता म्हणून दादू दिसत नाही. आणि शनूचं काय, तर शनू आता बसली होती घरात अभ्यास करायला. आज मॅडमनी सुट्टी घेतलेली. त्यांचं कसं आहे ना, आठवड्यातून 4 दिवस शाळेत आणि 3 दिवस घरी.
अशा आहेत आमच्या शनू मॅडम. आणि पप्पांना इमोशनल झाले आणि लागले रडायला. त्यांना कसं म्हणजे थोडंसं हे पॅरालिक्सच्या आजारामुळे असं थोडंफार होतं बरं का, थोडंसं कधी रडाई येतं. पण आहे ना तसे बऱ्यापैकी पप्पा माझे चांगले दिसायला लागलेत. आणि मी प्रत्येक वेळेस स्वामींना हात जोडते, माझ्या आई काळूबाईला हात जोडते की माझ्या पप्पांना लवकर बरं कर आणि त्यांना स्वतःच्या पायावर काठी न धरता चालायला लाव. मी म्हणन ते करेल माझ्या पप्पांसाठी. म्हणजे माझं खूप नवस केलेत मी पप्पांसाठी, माझे पप्पा चालायला लागू दे. आणि नंतर ते झालं, शर्लीन आणि दादू बसले अभ्यासाला. आता दादूचा कसला अभ्यास चाललाय बघा, मस्त मोबाईल घेऊन बसला होता आणि शर्लीनचा चालला होता अभ्यास. ते शर्लीन दोघं अभ्यास करत होते आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते बघा. तर मग म्हणजे आज केली होती दोडक्याची भाजी. आणि नंतर बघा त्या स्वामींच्या व्हिडिओमध्ये ह्या आत्या जी स्वामींचं रूप घेऊन बसल्या होत्या, मी त्यांच्यापाशी आले तर त्यांना एवढं छान वाटलं ना. मी त्यांना व्हिडिओ दाखवायची. त्यात आमचे सासरे पाटील बसले. आमच्या सासरे पाटलांना माहीत नाही बरं का मी असे व्हिडिओ करते ते, कारण ते खूप चिडतात. कारण आहे ना कालच्या व्हिडिओमध्ये बाळूमामाचं लुक घ्यायचं होतं ना, त्यावेळेस मी माझ्या सासरे पाटलांचं धोतर घेऊन गेलती. तर मला एवढी बडबड केली होती, तुम्ही माझं धोतर नेलं खराब करताना असं करताना. मी गपचूप धोतर नेलं होतं बरं का सासरे पाटलांचे. हे सिक्रेट आहे, कुणाला सांगू नका. आणि नंतर ते झालं, तिथून आले परत घरी आल्यानंतर टायगरचं किती छान चाललेलं बघा. म्हणजे काय तो त्याच्या शेपटीसोबतच खेळायचा, काय बघायचं त्यालाच माहित. नंतर बघा आमचे पाटील आले होते कामावरनं आणि शर्लीन दाखवत होते मी डॅडा मेहंदी कशी काढली आहे बघा. आणि त्यांनी जो घातलाय ना तो कुर्ता, तो आहे त्यांच्या लग्नातला. आता त्यांना बसतोय का नाही त्यांचं हे चाललेलं चेक करायचं. आणि त्यांनी लेक कटाळे कुर्ता घालून बघितला, बसत नाही म्हणून तसेच वैतागून बसले खाली. आता ती माझी चुकी नाहीये बरं का, ही त्यांची चुकी आहे. मी स्वयंपाक करते पण किती खायचं हे त्यांच्यावर डिपेंड आहे ना. हा झालीये लग्नानंतर तब्येत, पण तुम्ही काहीतरी करा ना, फिरायला वगैरे जावा, रनिंगला जावा आणि तब्येत कमी करा. आता मी काय करणार, मी खाऊ घालतेय ना, माझं काम मी करते. नंतर दादूची तब्येत बरोबर नाही म्हणून दादूला मी बसले होते औषध पाजायला बघा. तर मग म्हणजे औषध वगैरे दादूला पाजलं, खाऊ घातलं होतं. आणि नंतर दादूला औषध पाजलं आणि चाललं होतं ह्यांचा धिंगाणा, शर्लींचा आणि ह्यांचा. आणि मग परत मी बसले दादूला चारायला, त्याला चारलं आणि नंतर आम्ही बसलो सगळेजण जेवण करायला. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या व्लॉग पर्यंत. तोपर्यंत बाय बाय, मस्त मजेत राहा.